आहेत ज्या आपण इमॅजिन नाही करत, पण त्या गोष्टी काम करतात. एक असा वेगळा पॉइंट तुमच्यापर्यंत मांडणार आहे मी, म्हणून थोडंसं तुमचं कॉन्सन्ट्रेशन माझ्यापर्यंत पाहिजे. शेवटचे जे असतील, सरांनी अध्यात्माचा विषय सांगितलं, इथूनच मी सुरुवात करतो. संध्याकाळ झाली की आमच्या घरी, गावामध्ये किंवा आपल्या सगळ्यांच्याच घरामध्ये आपण शुभंकरोती म्हणतो, माहिती आहे सगळ्यांना. शुभंकरोती कल्याणम आरोग्यम शत्रुबुद्धी विनाशाय. या लाईन्स कोणत्या धर्माशी संबंधित नाही आहे. दीज आर जस्ट वर्ड्स, बरोबर आहे की हे फक्त वर्ड्स आहेत. याचं मिनिंग जर बघितलं तर सगळ्यांसाठी चांगलं होऊ दे, माझ्यासाठी पण होते. शुभं करोति कल्याण. आरोग्यम धनसंपदा, सगळ्यांना आरोग्य मिळू दे, मला पण मिळू दे. शत्रुबुद्धी विनाशाय, माझ्या मनामध्ये दुसऱ्याच्या विषयी शत्रू द्वेष निर्माण होऊ देऊ नको, दुसऱ्याकडे पण माझ्याबद्दल होऊ देऊ. शत्रुबुद्धी विनाशाय दीपज्योती नमस्कार. कोणत्या देवाला नमस्कार करतोय का? आम्ही एका दिव्याला नमस्कार करतोय. दिव्याला आम्ही प्रेरणा समजतोय. आम्ही काय समजतोय? दिव्याला एक चेतना समजतोय, एक ऊर्जा समजतोय. इट इज अ सोर्स ऑफ एनर्जी. सो इथून सुरुवात करून मी थोडं तुम्हाला वेगळ्या डायमेन्शनने घेऊन जातो. मित्रांनो, हे रोज म्हटलं 6 महिने, 1 वर्ष, 1-2 वर्ष म्हणतोच आहे. मित्रांमध्ये भांडणं झाले, घरामध्ये काही थोडेसे भांडणं झाले, क्लॅशेस झाले, शिक्षकांची काही मतभेद झाले. जर तुम्ही हे रोज म्हणत असाल तर तुमच्या ब्रेनला तुम्ही जसं हेअर कंडिशनिंग असतं तसं ब्रेन कंडिशनिंग केलं आणि एक वाक्य तुमच्या डोक्यात तात्काळ आलं, शत्रुबुद्धी विनाश आहे. की बाबा हे काय क्षुल्लक गोष्ट आहे, त्याच्यासाठी मी कशाला ब्रेनवर ताण टाकू किंवा दुसऱ्याच्या ब्रेनवर ताण देऊ. आणि मी शत्रुबुद्धी विनाश आहे हा शब्द डोक्यात आणतो आणि राग माझा संपून जातो. हे जे काय आहे, ही जी ऍक्शन होती, चांगली ऍक्शन, याला म्हटलं जातं ब्रेन कंडिशनिंग. या ब्रेन कंडिशनिंगचे 2 प्रकार आहेत. पहिला आहे पॉझिटिव्ह ब्रेन कंडिशनिंग आणि दुसरं आहे कोणता असेल? निगेटिव्ह. जे निगेटिव्हिटी आम्ही बघतो, मुलं 12वीचे मुलं ऍडिक्शन मध्ये आहेत. काही मुलं 12वीचे विद्यार्थी ड्रिंक्स करतायत, त्यांना आता बोललं मी. सो त्यांची जी कंडिशनिंग आहे ती निगेटिव्ह ब्रेन कंडिशनिंग आहे. होणार काय? मी ही गोष्ट पटवून देण्यासाठी तुम्हाला 2 छोट्या छोट्या गोष्टी सांगणार आहे, इंटरेस्टिंग आहे. पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह ब्रेन कंडिशनिंग कसं काम करतं. जपान मधली एक गोष्ट आहे. 2 छोट्या छोट्या राज्यांमध्ये युद्ध होणार होतं. त्याच्यापैकी एका राजाकडे जबरदस्त शक्तिशाली सैन्य होतं आणि कंपॅरिझन मध्ये दुसऱ्या राजाकडे तितकं ताकदवान, संख्येने कमी असलेलं सैन्य होतं. राजाचा सेनापती कसं ही कळलं गोष्ट की हा दुसरा राजा आपल्यावर अटॅक करणार आहे, त्या राज्याचा सेनापती राजाकडे आला आणि तो सेनापती म्हणाला की महाराज, हे युद्ध आपण लढायचं नाही, कारण समोरच्या शत्रूच्या सैन्यापुढे आपण हारणार आहोत हे सगळ्यांना माहिती आहे. म्हणून बेटर वे आपण सरेंडर करू, जगू, वाचू, नंतर परत प्लॅन करून अटॅक करून आपलं राज्य मिळवू. राजा हुशार, शांत, विचारी होता. राजाने ऐकून घेतलं आणि एक विचित्र अशी ऍक्शन केली. विचित्र ऍक्शन काय केली? त्या राज्याचे जे धर्मगुरू होते त्या धर्मगुरूंकडे राजा गेला. धर्मगुरूंना एक रिक्वेस्ट केली की महाराज, गुरुवर्य, तुम्ही माझ्या या संकटात
माझे सेनापती व्हावे. कोण सेनापती होते? धर्मगुरू, ज्यांनी कधी तलवार चालवली नाही, त्यांना सैन्य कसं पुढे द्यायचं माहिती नाही. राजाने त्यांना विचारलं, धर्मगुरूंनी विचार केला आणि हो म्हणा. राजा, सैन्य, सेनापती, प्रजा सगळे टेन्शन मध्ये होते की काय ऍक्शन चालू आहे, आपण तर मृत्यू मागतोय. सरळ सरळ झालं असं, महाराज म्हणजे ते गुरुवर्य तयार झाले, सेना तयार झाली, सेना त्यांच्या मागे जायला लागली. तो सेनापती कुतूहलाने त्यांच्या मागे जायला लागला की काय असं करणार आहे की हे सैन्य, हारणारं सैन्य चाललंय घेऊन. राज्याच्या वेशीवर जे मंदिर होतं, राज्याच्या वेशीवरच्या मंदिरात धर्मगुरू थांबले. ते सगळ्या सैन्याला म्हणाले, मी एक धर्मगुरू आहे, देवाला प्रचंड प्रमाणात मानतो, देव आहे आणि देव काम करतो याच्यावर माझा पूर्ण विश्वास आहे. मला असं वाटतं की तुमचा पण असेल. ते म्हणाले, हो आमचा सगळ्यांचा विश्वास आहे. धर्मगुरूंनी देवघरात जाऊन, त्या मंदिरात जाऊन थोडस ध्यान केलं आणि सैनिकांना सांगितलं की मी देवाला प्रार्थना केली आहे की देवा मला कौल दे की मी हे युद्ध लढायचं का नाही लढायचं. जर मी या युद्धात हारणार असेल तर मी गुपचूप आत्ताच इथून माघार घेईल, म्हणजे माझं सैन्य वाचेल, आणि जर मी जिंकणार असेल तर मी पुढे सरकेल. देवा मला कौल दे. मग देवाने कौल द्यायचं मान्य केलंय म्हणे मला. त्या धर्मगुरूंकडे असणारा जो कॉइन होता त्यावेळेचा, त्यांनी तो कॉइन टॉस केला, सगळ्यांच्या समोर टॉस केला आणि हेड और टेल, छापा की काटा, तसा त्यांनी छापा जर पडला तर मी जिंकणार आहे आणि काटा जर पडला तर मी हारणार आहे. हारणार असा कौल मिळाला, पण निघून जातो. मित्रांनो, योगायोगाने छापा पडला, हेड कॉल आला, सगळ्या सैन्यांमध्ये ऑटोमॅटिक एक लहर आली की आपण तर जिंकतोय, आपण तर जिंकतोय. धर्मगुरूंनी सांगितलं, युद्ध घोष सुरू झाला. युद्ध घोषामध्ये एनर्जी आली सगळ्या सैनिकांना आणि लढाईला सगळेजण मनापासून तयार झाले. सगळं चैतन्य पसरलं सैन्यामध्ये आणि त्याच द्वेषाने एक एक सैनिक 10-20 सैनिकांना मारून आला. 10 पट मोठ्या सैन्याला त्यांनी हरवून विजय पताका रोवली आणि विजय पताका घेऊन ते सैन्य परत जेव्हा वेशीवर आलं त्यावेळेला महाराज म्हणाले की आता परत एकदा आपल्या देवाचे आपल्याला आभार मानायचे आहेत. महाराजांनी देवाचे आभार मानले आणि सगळ्या सैनिकांना सांगितलं की या देवाने आपलं काम केलं, पण हा कॉइन जरा बघावं. या कॉइन मध्ये सैनिकांनी बघितल्यावर लक्षात आलं की या कॉइनच्या दोघही बाजूला हेडच होता, तिथे काटा टेल नव्हताच. काम कोणी केलं? मग सैनिकांना उद्देशून राजा म्हणाला की ही सगळी जी ऊर्जा आहे ती ब्रह्मांडातून आलेली आहे, अंतरात्म्यानेच आपल्याला दिलेली आहे. त्या देवानीच आपल्याला ही पॉझिटिव्हिटी दिली की आपण हारलेलं युद्ध फक्त आणि फक्त मानसिकतेवर जिंकलो. सगळं सैन्य, सगळी प्रजा जेव्हा म्हणत होती की आम्ही जिंकू शकत नाही, त्यावेळेला काम केलं ब्रेनने, काम केलं तुमच्या विचारांनी. सो जे कोणी आज म्हणत असेल की मला सायन्स काही जमत नाही, माझ्या बसचं नाहीये, माझ्याकडून होणार नाही, मी उगीच आलेलो आहे, एन्जॉय करत मजा आहे. एन्जॉय का करतात विद्यार्थी, त्याची एक सायकोलॉजिकल फेज जर स्टडी केली सर सांगतील त्याच्याबद्दल. तुमचं लक्ष लागत नाही वर्गामध्ये म्हणून तुम्ही तुमच्या मनासाठी दुसरा रस्ता मार्गक्रमण करता. इतकं सिंपल आहे. तीच क्षमता तुम्ही जर वापरली तर तुम्ही 100% इथून पण सक्सेसफुल होऊ शकता. सरांनी जसं राजेंद्र बारूडचं उदाहरण दिलं असे या 17-18 वर्षांमध्ये न्यूमरस एक्झाम्पल आहेत. नेव्हल ऑफिसर्स आहेत, गुगलमध्ये इंजिनियर्स आहेत की ज्यांना इंग्लिश वाचता येत नव्हतं. असा राहुल शिंदे पण आपल्या क्लासमधून इंजिनियर आहे की ज्याला इंग्लिश वाचता येत नव्हतं, फक्त ठरवलं मात्र मनामध्ये आज तरी इथून जरी ठरवलं तरी सगळं काही शक्य आहे. डोंट बी कन्फ्यूज. कन्फ्युजन कॅरीज निगेटिव्ह एनर्जी.
आणि एव्हरी टाइप ऑफ निगेटिव्ह एनर्जी इज हार्मफुल टू बॉडी ॲज वेल ॲज माइंड. म्हणून अवॉइड काय करता, टेन्शन नाही घ्यायचं, सुरुवात तर करा, आम्ही प्रयत्न तर करू, मग आपण अपेक्षा ठेवू की सक्सेस होणार आहे का नाही होणार. याच शृंखलेमध्ये एनर्जीचं मी पूर्ण वर्षभरामध्ये 12वीच्या विद्यार्थ्यांना सांगत आलो की जसं पेरलं तसं उगवतं, हे सायन्स आहे. बोर झाले असं तुम्ही एक गोष्ट ऐकून मला की जे पेरलं ते उगवणार आहे, त्याला रिटर्न मिळणारच आहे. तुम्ही बोर होऊन गेलेले असं अक्षरशः. पण तरी सुद्धा मित्रांनो, जरा एकदा सिरियसली स्वतःसाठी 10 मिनिटं वेळ काढा. मी कुठे आहे याचा थोडासा कौल घ्या की आता एक्झॅक्ट कुठे आहे. तिथून मी निगेटिव्ह साईडला जायचं, निगेटिव्ह ब्रेन कंडिशनिंग करायचं का पॉझिटिव्ह ब्रेन कंडिशनिंग करायचं. जर इथून जरी मी तुम्हाला शुअरिटीने सांगतो की इथून जरी तुम्ही सिरियसली सुरुवात केली तरीही तुम्ही तुमच्या लाईफ मधलं सगळ्यात चांगलं गोल अचीव्ह करा. सगळ्यात चांगलं बिलीव्ह करा. करिअरच्या इतक्याच अपॉर्च्युनिटीज आहेत. सरांनी जसं सांगितलं की थाउजंड्स ऑफ अपॉर्च्युनिटीज आहेत. मी तुम्हाला तुमच्यासाठी काही करिअर अपॉर्च्युनिटी सांगतो. 17 मेन प्रकार आहेत करिअरचे आणि प्रत्येक प्रकार 50 ते 70 सब डिव्हिजन मध्ये डिवाइड होतो. विचार करा, 1000च्या वर करिअरच्या अपॉर्च्युनिटी झाला. इथे 150, 100, 125, 150 मुलं बसले. प्रत्येकाने वेगळा विचार केला तरी प्रत्येकाला सक्सेसफुल होणं शक्य आहे. फक्त कोणी इंजिनियर झाला म्हणून मी इंजिनियर होतो, कोणी डॉक्टर झाला म्हणून मी डॉक्टर होतो, काही घेणं देणं नाही. सरांनी सांगितलं की ऑडियन्स म्हणजे ऐकणाऱ्याचं पण करिअर आहे, ऐकून घेणार आहे, बोलणाऱ्याचं पण करिअर आहे. तोही पैसे कमवतोय, ऐकणारा पण पैसे कमवतोय. ऍग्रिकल्चर, फूड अँड नॅचरल रिसोर्सेस करिअरची चांगली ऑपॉर्च्युनिटी. सांगू का प्रिंट देऊन टाकू, नंतर प्रिंट आउट देऊन टाकू सगळ्यांना, म्हणजे वेळ जाईल, उगीच टाइम जाईल. तुम्ही सांगा, प्रिंट देऊन टाकेल, तुमच्या ग्रुपवर शेअर करून दिला. आपले स्टुडंट आहेत सगळे, इथे मी वेळ घेत नाही. दुसरं या ब्रेन कंडिशनिंगचं दुसरं एक एक्झाम्पल देतो जे जगभरात एक आयकॉन म्हणून नेहमी सांगितलं जातं. एक फुगेवाला फुगे विकतोय, त्याच्या आजूबाजूला 8-10 मुलं फुगे घेण्यासाठी धावपळ करतायत. तो फुगेवाला काय करतोय की फुग्यामध्ये हेलियम पंप करतो आणि तो फुगा हवेत सोडून देतो. अशा फुग्यांचे गुच्छच्या गुच्छ हवेत जातात. ते बघून मुलं एक्साइटेड होतात. अशा रीतीने फुगेवाल्याचे सगळे फुगे विकले गेले. तो पण खुश आहे की सगळे फुगे आज विकले गेले. दूर एक एकदम कुरूप काळा किडकिडीत मुलगा ते बघत होता. त्यांनी ते बघितलं आणि तो कुतूहलाने त्या फुगेवाल्याकडे गेला आणि त्यांनी सांगितलं, विचारलं की काका, हा काळा फुगा फुगत नाही का? हा जो काळा फुगा तुमच्याकडे शिल्लक राहिलाय हा फुगत नाही का? याच्यात जर हवा भरली तर हा वर उडत नाही का इतर फुग्यांसारखा? काका हसले. काकाला तो प्रश्न खूप मजेशीर वाटला की हा मुलगा काहीतरी वेळ आहे. काका म्हणाले, नाही रे बेटा, हा पण फुगा इतर सगळ्या रंगांच्या फुग्यांसारखाच आहे. या फुग्यामध्ये किंबहुना त्या इतर फुग्यांपेक्षा जास्त वर जाण्याची क्षमता आहे. आणि त्यांनी काय केलं, त्या काळ्या फुग्यामध्ये थोडा इतर फुग्यांपेक्षा जास्त हेलियम भरला. झालं काय की तो फुगा उंच हवेत इतर फुग्यांपेक्षाही वर उडा. जेव्हा मुलगा हे काळा किटकिडीत कुरूप मुलगा हे बघत होता, त्याच वेळेला त्याच्या मनात काहीतरी सुरू होतं. त्याला सगळा समाज कुरूप किटकिडीत कसा तरी म्हणून चिडवत होता की अरे, हा फुगा जसा उंच उडतोय तसं मला स्वतःला सिद्ध करायचंय. तेवढ्याशा छोट्याशा उदाहरणातून प्रेरणा घेऊन तो मुलगा पुढे अमेरिकेचा सगळ्यात पॉप्युलर राष्ट्रपती झाला. त्याचं नाव आहे अब्राहम लिंकन. कुठून स्पार्क घेतला एका छोट्याशा एक्झाम्पल.
पॉझिटिव्हिटी किती मॅटर करते मित्रांनो. हे क्षणाक्षणाला, आता मी तर 20 वर्ष झाले कोचिंग प्रोफेशन मध्ये आहे, पण मला माहिती आहे की पॉझिटिव्हिटी ही ऑलवेज मॅटर करते. मी एक्सपिरियन्स घेतलेला आहे. म्हणून तुम्हाला सांगेल की जो कोण विद्यार्थी तुमच्यामध्ये ड्रिंक करत असेल, जो कोण विद्यार्थी गुटखा तंबाखू असं मला कळलं नाहीये पण मी अंदाजे पाठ मारतोय, जो कोण चॅटिंगच्या फॅडमध्ये अडकलेला असेल त्याला आपल्याकडे ओढा. मी सुरुवात जेव्हा केली होती आपल्या माझ्या भाषणाची तेव्हा एक गोष्ट बोललो होतो, लाईफ इज जस्ट फॉर एन्जॉयमेंट. आयुष्याचा दुसरा हेतूच नाहीये एन्जॉय करणं, आपल्या मनासारखं एन्जॉय करणं. त्याच्यासाठी खिशात पैसा लागेल, पैशांसाठी आपल्याला काम धंदा नोकरी उद्योग काहीतरी करावा लागेल. म्हणून ही जी फेज तुमची आहे, ही जी फेज आहे ती फेज ट्रॅक वरून उतरण्याची नाही. असा कुठलाच क्लास नाही महाराष्ट्रात भारतात की तो म्हणतो क्लास नेव्हर मॅटर्स, यू मॅटर्स. मी म्हणतो प्रत्येक वेळेला, प्रत्येक बॅच मध्ये जाऊन तुम्हाला एक गोष्ट सांगत असतो मी की क्लास नेव्हर गिव्हज यू रिझल्ट, यू गिव्हज अस रिझल्ट. कारण तुम्ही जर जागेवर आहे तर रिझल्ट मिळणार, तुम्ही जर जागेवर नाही तर आम्ही काही जादू करू शकत. इथूनही काहीही संपलेलं नाही. इथूनही आपण एक नवीन ऊर्जेनी एक नवीन सुरुवात करू शकतो. प्रत्येक पावला पावलावर आपल्याला गुरुला त्याच्याशिवाय जगणं शक्य नाही, किंवा त्याच्याशिवाय आपल्याला पुढे जाणं शक्य नाही जगणं म्हणण्यापेक्षा. ज्ञानेश्वर महाराजांनी एक ओळ सांगितली होती, जो जो जिथे देखिला गुणी, जो जो जिथे देखिला गुणी, तो तो म्या गुरु केला जाण, तो तो म्या गुरु केला जाण. म्हणजे एक चांगला ड्रॉइंग काढतोय तो माझा गुरु, एक चांगला बोलतोय तो माझा गुरु. म्हणून सगळ्यात शेवटी आपण एक व्याख्या केली ब्रॉड व्ह्यूनी की निसर्ग माझा गुरु. निसर्गाचे सगळे कंटेंट्स आहेत, सगळे कॉन्स्टिट्यूट निसर्गाचे. म्हणून सगळ्यात मोठा गुरु आपला निसर्ग, म्हणजे या सभोवतालचे. तुमच्याकडून मी काही शिकेल, माझ्याकडून तुम्ही काही शिकाल, ही सततची प्रोसेस आहे. फक्त ज्याला कोणाला गुरु मानाल त्याच्या प्रति निदान श्रद्धा राहू द्या. आजकाल काय झालंय की गुरुची टिंगल टवाळी बिंदास चालते. गुरु म्हणजे जो अशी फेज येऊन गेलेली होतं काय, ते पेरलं ते उगवतं. आपण निगेटिव्हिटी पेरली, त्याच्यात लोक असले टाळ्या वाजवल्या, नंतर ते उगवणार आहे. म्हणून मी या सेंड ऑफ कम फेअरवेलच्या या प्रोग्रामची सांगता करताना एक गोष्ट आवर्जून तुम्हाला सांगतो. आव्हानांच्या तुमच्यासाठी या लाईन्स आहेत, तुमच्यासाठी या लाईन्स आहेत. त्याच्यातून काय एनर्जी घ्यायची तुम्ही ठरवा. आफ्टर ऑल घ्यायची का नाही घ्यायची डिपेंड्स ऑन यू. आव्हानांच्या गगनामध्ये मुक्त तुम्ही फिरणार. कोण फिरणार? तुम्ही. आव्हानं आहेत, चॅलेंजेस आहेतच, मिळणारच आहेत. चॅलेंज स्टेप स्टेपला येणार. आव्हानांच्या गगनामध्ये मुक्त तुम्ही फिरणार. कर्तृत्वाचे पंख तुमचे कधीच ना थकणार. कर्तृत्वाचे पंख कधीच थकू देऊ नका. ज्या दिवशी ते थकतील त्या दिवशी तुम्ही थांबा. म्हणून मित्रांनो, इथे मी रजा घेतो. मला